हाय फ्रेंड्स, तर कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झाली आणि मी ब्लॉगला स्टार्ट केले दुपारी. तर बघा आता 2:15 वाजलेत आणि मी 1:30ला आराध्याला सोडून आले आणि त्याच्यानंतर मग मी जेवण केलं. आणि आता जेवल्यानंतर माझं रुटीन कसं असतं दुपारच्या नंतर ते तुम्हाला आज दाखवणार आहे. तर मी आराध्याला 1:30ला सोडल्यानंतर मग तिची व्हॅन कधी लेट येते कधी लवकर येते. 1:45 वाजतातच तिला सोडण्यास तोपर्यंत. मग त्याच्यानंतरच मी जेवण करते, कारण मला जेवायला खूप लेट होतो. लेट म्हणजे मला असं पटपट जेवता येत नाही. मला अर्धा पाऊण तास तरी जेवायला लागतं आणि आरामात मला जेवायला आवडतं. त्यामुळे मग मी घाईमध्ये अजिबात जेवत नाही. तिला सोडल्यानंतर मग मी निवांत एकटी मस्त जेवत बसते. तर अगोदर हे यायचे ऑफिसमधून जेवायला घरी, तेव्हा पण आम्ही दोघं मग जेवायचो. पण आता ते टिफिन घेऊन जातात त्याच्यामुळे मग मी एकटीच असते. तर मग मस्त मोबाईल वगैरे बघत मी जेवत असते. तर माझं आता जेवण झालेलं आहे. तर आज मी बनवलेलं की बटाट्याचा पराठा आणि दही. तर आज सोमवार होता त्याच्यामुळे खिचडीसाठी मी बटाटे शिजवते. आणि सोमवारी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी सोमवारी जास्त बटाटे शिजवते आणि बटाट्याचाच काहीतरी पदार्थ करत असते. दुसरं मी काही करत नाही, कारण यांचा उपवास असतो, यांच्यासाठी खिचडी होते आणि मुलं पण खातात ते. आणि टिफिनसाठी मग पराठा किंवा असं काहीतरी करावं लागतं, सँडविच वगैरे. तर असंच बनवून मी करत असते आणि मी तेच खात असते, वेगळं काही बनवत नाही. तर आता बघा 2:15 वाजलेत आणि माझा जस्ट जेवण झालंय. आणि आता दुपारच्या नंतर माझी कशी कामं असतात ती तुम्हाला दाखवते, तर कंटिन्यू करा. तर बघा इथे पेन्सिल आणि रबर सगळा ह्याचा कचरा आराध्यानं पाडलेला आहे इथं. कारण ती स्कूलला जाताना बॅग वगैरे तिची मी पॅक केली आणि तिनं जी कंपोस्टमध्ये कचरा होता तो इथेच टाकून असा गेली बघा. तर हा का आता मला झाडू मारायचा आहे. त्याच्यानंतर इथं बघा आधीचे कपडे सुकत घातले, कारण हे स्टँड पूर्ण भरले कपड्यांनी. आणि ती कालची कपडे मी लेट सुकत घातलेली, त्याच्यामुळे थोडीशी ओली आहेत. त्यामुळं मी अशीच फॅनच्या इथे सकाळी फॅनने सुकतील म्हणून टाकली होती. तर आता सुकलीत ती मी व्यवस्थित ठेवते. तर इकडे बघा असा पसारा सगळा पडलेला आहे. हे आलेत तर ह्यांची बॅग तिथं आहे, सकाळी आलेत. त्याच्यानंतर आराध्यानं हा एक उद्योग वाढवलेला आहे. ही जी मांडणी होती ती इथं लावलेली ह्या खिळ्याला. तर तिनं काय केलं काय माहित, कसं हलवलं की काय, ते खिळा घसरला आणि पडली मांडणी. तर त्याच्यामुळे एक कप सुद्धा फुटलेला आहे आणि हा उद्योग वाढवलाय तिनं. तर हे बघा कपाचा हे मी कचरा भरून टाकलाय. ही एक काच राहिली कपाची. तर आत्ताच नवीन कप मी घेतलेले, तर त्याच्यामधला आता एका कपाचं तर उद्घाटन झालेलं आहे. आणि बघा इथे ह्यांनी आणलेला प्रसाद इथे. आणि आज काय टिफिन नेला नाही, त्यांचा टिफिन तिथे आहे. आणि आज घेतली आहे मी ही भाजी. तर आता दुपारचं काम माझं हे असणार आहे बघा, भाजी साफ करायचं, कोथिंबीर साफ करायचं. तर ही भांडी मी स्वयंपाकाची सकाळची नाश्त्याची वगैरे सगळी घासून अशी किचनवरती ठेवते पालती घालून. आणि नंतर मग त्याच्यातलं पाणी हे झाल्यानंतर मग परत जाळीमध्ये ठेवते, असं करते. तर ते सगळं मी आता जाळीमध्ये भांडी ठेवली आणि किचन एकदा सगळं पुसून घेतलं. तर मी जेवलेलं ताट बघा तिथं होतं आणि आता हे पसारा मी झाडू मारून घेते. आणि ही दोघं स्कूलला जात तोपर्यंत आधी 12:30ला जातो. तर मग तो गाडी त्याच्या मनाला येईल तसा पसारा काढत असतो. आराध्या पण तिची भांडी वगैरे कधी कधी खेळायला वगैरे काढते, तो सगळा पसारा व्यवस्थित ठेवावा लागतो. आणि आता मग मी झाडून मारून घेतलं. तर बघा इथे डेलीची म्हणजे आत्ता त्या लोकांनी सकाळी जी कपडे घातलेली ती मी खुर्चीवरच ठेवते, कारण आल्यानंतर परत त्यांना घालायला लागतात. मग त्या दोघांची तिथे खुर्चीवर कपडे ठेवलेत. बाकी पसारा मग मी उचललाय. तर असं घर झालंय क्लीन. तर ही बॅग ठेवायची वरती. आणि ही मांडणी तर काय ते आल्याशिवाय बसवताच येणार नाही मला, कारण खिळा तो व्यवस्थित बसवावा लागेल आणि मगच ती मांडणी ठेवावी लागेल. तर किचन वगैरे क्लीन सगळं झालेलं आहे बघा काम. त्याच्यानंतर आता ही आधीची जी कपडे होती ओली ती आता सुकली होती. मग त्याची कपडे मी कपाटात व्यवस्थित घडी घालून ठेवते, जी इकडं तिकडं पडलेली सगळी कपडे. तर आता घेतली भाजी निवडायला. तर भाजी असतेच दररोज काय ना काय निवडायला, जर निवडण्यासारखी असली तर, कारण निवडून ठेवावी लागते. टिफिनला जरी द्यायची म्हणली तरी मग संध्याकाळी वगैरे टाईम नाही भेटत. तर मग जे काय भाजी असेल, कोथिंबीर असेल, काय असेल ते व्यवस्थित साफ करून ठेवावं लागतं.
तर कोथिंबीर साफ झाली आणि थोडीशी भाजी साफ झाली की 3 वाजले लगेच. तर मग आता मी चालले आधीला आणायला, कारण 3ला त्याचं स्कूल सुटतं. तर आता निघाली त्याला आणायला. तर बघा आधीला घेतलंय आणि मी टी शर्ट घातलेला घरी. मी टी शर्टवर जास्त करून नाही जात बाहेर. तर मग मी वरतून टॉप घातलेला, म्हटलं तात्पुरता टॉप घालून. मग आता आधीला घेतलंय आणि आलो आम्ही स्कूलमधून. आधीला मी घेऊन आले. बघा किती वाजले, 3:15 वाजलेत. आणि लगेच बघा एवढा टाइम होतो ना पटपट. आता आधी चेंज करल आणि जेवण गेले की नाही. आणि आधीला काय आणलंय, हे चिप्स आणलंय. तर त्याला जर जाताना स्कूलमध्ये काय घेतलं नाही तर येताना तरी लागतंच. मग ते चॉकलेट असो किंवा काय असो. तर आज जाताना त्याला काहीच घेतलं नव्हतं. आणि मग मी परत पैसे घेऊन गेले आत्ता. म्हटलं तो काय येतच नाही, मग घरी तिथंच हट्ट करून बसतो दुकानापाशीच, घरी येत नाही आणि रडतो मग सगळ्या रस्त्यानं. मग आता त्यानं घेतले चिप्स आहे की नाही. आता आम्ही जेवतो. आता बाबूला जेवायची आरती मी अशीच कंटिन्यू करा आहे की नाही. तरी ते आधीला आता जेवायचं आरते मी पराठा केलेला आणि दही ते चारवून घेते. तर बघा 3:30 वाजले आणि त्याला मी जेवण वगैरे चारलं आणि आता तो चिप्स खात बसलाय. तर माझी भाजी राहिलेली तोपर्यंत मी साफ करून घेते. आणि इथे किचनवर बघा टिफिन त्याचं ताट, आधीचं माझं ताट, असं एवढी भांडी आता जमा झाली. ती हळूहळू वाढत जातात भांडी. तर आता भाजी साफ करते. तर 4 वाजले, 4ला 5 मिनिटं कमी आहेत. आता आदिराजला झोपवते बघा तो. आणि तो झोपतच नाही एकटा, मला झोपायला लावतो. मी त्याच्यापाशी झोपले तरच तो झोपतो, नाहीतर मग झोपतच नाही तो, असं करतो. तर आता त्याला झोपवते. आणि कधी कधी काय होतं, त्याला झोपवताना माझी पण झोप लागून जाते. तर आता बघू काय होतंय. त्याला आता झोपवते मी आणि नंतर भेटूया आपण. कंटिन्यू करा असंच. तर भाजी पण नीट करून झाली, कोथिंबीर वगैरे नीट करून ठेवली. तर हे बघा भाजी तर करायचीच आहे आता थोड्या वेळानं, त्याच्यामुळे इथेच ठेवली आहे. आणि सगळं आता ही भांडी मी नंतर चहा वगैरे केल्यानंतरच घासते, सारखी नाही मी घासत बसत. आणि इथं देठ ठेवलेत भाजीचे. तर मग कचऱ्यात नाही टाकत मी. इथं काय ते मेंढ्या शेळ्या वगैरे असतात तिथं चिकनच्या दुकानाच्या इथं, तर त्यांनाच मी टाकते. शिळी भाकरी असू दे किंवा भाजीचं देठ हे ते काय पाव वगैरे कधीतरी शिल्लक वगैरे राहिले तर मग मी तिथंच देते त्या शेळ्यांना. तर कधी कधी आराध्याला पण पाठवते, ती पण एकटी जाऊन ठेवून येते. तर असं करते मी. तर चला आता आधीला झोपवते, असंच कंटिन्यू करा. तर मग मी झोपले होते. माझी झोप पण थोडीशी लागली, पण मोबाईल कोणाचा तरी बाहेर कोणतरी बसलेला ना आवाज येत होता, त्याच्यामुळे झोप मोड झाली ना. आता बघा 4:15 वाजलेत. तर आधी तर झोपलाय हे बघा. तर तो तर झोपला. आता मग मी तयार झाले, थोडीशी नॉर्मली नेलपेंट वगैरे लावले की रील्स बनवायसाठी. तर रील्स मला असा टाईम भेटला तरच मी काढते, नाहीतर डेली रील्स नाही बनवत मी. तर आता वाजलेत 5:30ला 5 कमी येताना आराध्या येईलच. आता मी तिला घ्यायला चालले. ही घेतली पर्स आणि आता तिला पण येताना काहीतरी खायला घ्यावं लागतं. तर चला आता मी तिला घेऊन येते. आणि हा मेकअप थोडासा केलेला दिसत असेल तर मी आज थोड्या रील्स बनवलेत आधीला झोपवल्यानंतर. तर आधी इथे झोपलेलाच आहे बघा, तो झोपलेलाच आहे. तर तो नाही उठत, तो झोपूनच राहतो. मग मी लॉक लावून बाहेरून जाते. तर या पद्धतीने एक उशी वरती ठेवली, एक खाली ठेवली, म्हणजे खाली पडू नये तो, यासाठी अशी उशी ठेवून जाते मी. आणि लाईट वगैरे फॅन चालू करूनच ठेवून जाते, दरवाजा एक उघडाच ठेवून जाते. पटकन आता मी आराध्याला घेऊन येते. तर आराध्याला इथं घेऊन आले बघा. कधी व्हॅन लवकर येते, कधी उशिरा येते. तर इथे पण तिने कुरकुरे घेतलेत. आणि हिचं पण असंच असतं, काहीतरी खायला घेतल्याशिवाय जाताना किंवा येताना दोघांना काहीतरी खायला लागतंच. मग हिने पण आज कुरकुरे घेतलेत आणि आता निघालोय आम्ही घरी. तर बघा हे सेफ्टी डोअर मी लावले, लॉक लावले. आणि आतला जो दरवाजा होता तो मी चालूच ठेवून जाते, कारण आदिराज उठला वगैरे तर बाहेर कोणाला आवाज वगैरे त्याचा यायला किंवा तो घाबरू नये म्हणून मग तो आतला दरवाजा मी ओपनच ठेवते हवाला. आणि बाहेरचा सेफ्टी डोअर तेवढा लॉक लावून ठेवते. तर बघा तो झोपलेलाच आहे अजून. तर आधी तर अजून झोपलाय, तो नाही लवकर उठत. 6 वाजलेत आता. आणि आता
बॅग वगैरे हे सगळं यांचा पसारा ठेवायचा आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात होते बघा. आता 6 वाजले, देवपूजा वगैरे करायची आणि स्वयंपाकाला लागायचं झाडू वगैरे मारून. तर असं माझं रुटीन असतं. तर ही बघा जेवलेल्याची मी भांडी दुपारची नाही घासत, माझं असतो, ह्या दोघांचा टिफिन असतो. आणि आता चहा वगैरे केला तर मग चहाची भांडी जेव्हा मी घासेन तेव्हाच घासते, सारखं सारखं कंटाळा येतो घासायचा. तर असं असतं माझ्या दुपारचं पुढचं रुटीन. तर कधी कधी म्हणजे आज मी रील्स बनवल्यात कारण मला माझं काम लवकर झालं आणि मला झोप नाही लागली. त्याच्यामुळं जर माझी झोप लागून गेली तर मग 5ला जाग येते, एक तास तरी झोप लागते. आणि आज जरा बाहेर कोणाचा तरी मोबाईल वाजत होता त्याच्यामुळे मला झोपच नाही आली. तर झोप अशी लागलेली थोडीशी, पण लगेच मोबाईलचा आवाज आला आणि डिस्टर्ब झालं आणि मला एकदा झोप मोड झाली की झोपच येत नाही. तर त्याच्यामुळं थोडंसं डोकं पण आता धरलंय. तर तसंच होतं, मला झोप नाही हे झाली ना की लगेच डोकं दुखायला सुरुवात होती. तर आता 6 वाजले, स्वयंपाकाची तयारी चालू करते. आज आहे सोमवार. तर असं माझं असतं दुपारच्या पुढचं रुटीन. तर मी बोलले तसं दररोज रील्स नाही काढत मी, जर टाइम भेटला झोपले नाही तरच. आधीच्या बरोबर झोप लागली तर 1 तास तरी झोप लागते, मग त्याच्यानंतर 5 वाजता उठून थोडं काय काम असेल तर मी करते. आणि मग असंच रुटीन असतं माझं दुपारच्या पुढं. डेलीचं नाही मला झोपायला भेटत, काम असेल तर नाही भेटत. पण कधी कधी मग आधीच्या बरोबर झोपले तर डोळा लागून जातो असं होतं. आणि मग उठल्यानंतर मग मी काय असेल तर काम करते. आणि मग संध्याकाळचं जे रुटीन असतं आपलं नॉर्मल तेच. तर आता आराध्या पण आली, आता आधी पण उठेल तर त्यांना दूध देत असते मी किंवा चहा बिस्किट, ते काय बोलतील ते देत असते खायला त्यांना. तर आता कलिंगड आहे तर ते काढून ठेवते, म्हणजे ते दोघं नंतर थोड्या वेळानं खातील. आणि बघू मग नंतर चहा वगैरे काय बोलले करायचा तर करेल. आणि असा आता माझा रुटीन असतं दुपारच्या नंतरचा. तर ह्यांना आणायला आणि न्यायलाच म्हणजे टायमिंग जातो. जरी 5:30चा टायमिंग असला व्हॅनचा आराध्याचा तरी पण मागे पुढे होतो कारण ट्रॅफिक वगैरे असतं त्याच्यामुळे. तर तिथे माझा वेळ जातो असं होतं. टाइम टू टाइम नाही होत काय, रोज इकडं तिकडं वेगवेगळं काम असतं त्याच्यामुळे सगळं हे होतं. आणि चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि खूप सारं प्रेम द्या, व्हिडिओला खूप सारे आशीर्वाद द्या. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.